डार्विनच्या सिद्धांतानंतर आता आपल्याला लॅमार्किझम हा भाग बघायचा आहे. शास्त्रज्ञ आहेत जीन बाप्टिस्टे लॅमार्क 1744 ते 1829. हे डार्विन ह्यांचे समकालीनच व्यक्ती होते आणि त्यांनी उत्क्रांतीचा जो सिद्धांत मांडलेला होता तर त्याच्या पाठीमागं एक वेगळी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धांत तो ठीक आहे की सजीवांचा विकास होतो आणि त्याच्यातनं नवीन स्पीसीस तयार होते, नवीन प्रजाती तयार होते. पण लॅमार्क असं म्हणतात की हा जो बदल आहे सजीवांमध्ये, जो बदल आहे, मग त्याला 10,000 वर्ष लागो, 20,000 वर्ष, लाख वर्ष लागो, हा जो बदल आहे हा बदल कशामुळे होतो ह्याचं कारण त्यांनी वेगळं सांगितलेलं आहे. तर ते म्हणतात की अवयव वापरणे किंवा अवयव न वापरणे यामुळे हा विकास होतो. म्हणजे सजीवाने दाखवलेली अवयव वापरण्यामध्ये दाखवलेली क्रियाशीलता किंवा अवयव न वापरल्यामध्ये दाखवलेला आळस यामुळे तसा बदल होतो असं लॅमार्क ह्यांना वाटतं. आणि त्यांनी उदाहरण पण जिराफाचं दिलेलं होतं की जिराफाचीच मान का उंच आहे. तर जिराफाने पिढ्यानुपिढ्या शेकडो वर्ष त्यांनी मान उंचावरची पानं खाण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांनी त्याची मान लांब करायचा प्रयत्न केला, वापरली मान, आणि त्यामुळं त्यांची मान लांब झाली असं त्यांनी उदाहरण पण दिलेलं होतं. बघा, लॅमार्कवाद. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट जीन बाप्टिस्टे लॅमार्क 1744 to 1829. Lamarck proposed that the activities of the organisms are responsible for their evolution. This French naturalist proposed that each animal or plant undergoes some changes in its lifespan, and those changes are transferred to the next generation, and such changes occur in next subsequent generations too. त्यांनी असं सांगितलं की सजीवाने जर त्या प्राण्याने किंवा वनस्पतीनं जर आपले अवयव वापरले तर त्यांच्यामध्ये चेंजेस होतात आणि ते चेंजेस पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केले जातात. उत्क्रांतीमागे त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला. या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्येही असे बदल घडतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, आता हेच आपल्याला बघायचं आहे. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा आळस, आत्ता मी सांगितल्याप्रमाणे. त्याही पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. तसेच लोहाराचे खांदे घणाचे घाव घालून बळकट झाले. शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे ते कमकुवत झाले. हंस आणि बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. अशा प्रकारे काही लोक विनोदानं म्हणतात की बुद्धी वापरा नाहीतर बुद्धी नष्ट होईल. तुम्ही जो अवयव वापरता त्याचा विकास होतो आणि जो अवयव वापरत नाही तो नष्ट होतो असं लॅमार्क यांनी म्हटलेलं आहे आणि हाच आहे लॅमार्कवाद. ही सर्व उदाहरणे जी आत्ता बघितली ती मिळवलेली वैशिष्ट्ये म्हणजे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत. थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लॅमार्कवाद. म्हणजे हे जे गुणधर्म मिळवलेले आहेत की खांदे बळकट होणे किंवा मान लांब होणे, ह्याला त्यांनी मिळवलेली वैशिष्ट्ये इंग्लिशमध्ये ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स असं म्हटलेलं आहे आणि त्यालाच म्हणतात लॅमार्कवाद. इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत
असेही याला म्हटले जाते. असे अनेक नावं आहेत. मग आता लॅमार्क ह्यांच्या ह्या सिद्धांत तरी मानला गेला का? तर नाही. त्याला पण काही आक्षेप नोंदवले गेले. विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगांचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. म्हणजे ठीक आहे की आपण प्रयत्न केला, प्राण्याने किंवा सजीवानं प्रयत्न केला तर त्याच्यात ते गुणधर्म येतात, पण ते पुढच्या पिढीत संक्रमित होतात हे मात्र मान्य झालं नाही. कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत. हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. सजीवाच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. आता हेच सगळं आपल्याला पुन्हा इंग्लिशमध्ये पाहायचं आहे. लॅमार्किझम: मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स are responsible for evolution, and the reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. Morphological changes means changes in their external organ, changes in the external characters, म्हणजे बॉडीमध्ये असलेले बाह्य स्वरूपातले बदल. हे जे चेंजेस आहेत हे चेंजेस these changes occur due to activities or laziness of that organism. He called this concept as principle of use or disuse of organisms. The neck of giraffe, then examples are here. The neck of giraffe has become too long due to browsing on leaves of tall plants by extending their neck for several generations. They extend their necks for browsing, for eating the leaves of tall plants, and therefore their neck became long. And this happens generation by generation, several generations. Similarly, shoulders of the ironsmith have become very strong due to frequent hammering movements. Ironsmith means that person who works with iron objects. So ironsmith, the shoulder of ironsmith becomes strong due to frequent hammering. This is the second example. Third example, wings of birds like ostrich as emu have become weak due to no use. Legs of the birds like swan and duck have become useful for swimming due to living in water, and snakes have lost their legs by modifications in their body for burrowing habit. All these examples are types of acquired characters and are transferred from one to another generation. This is called as theory of inheritance of acquired characters or Lamarckism. Objections for this theory: development of organs due to specific activities or their degeneration due to no use at all was widely accepted. Development of organs due to use of the organ, that point was accepted. But next point, that was transfer of those characters from generation to generation, was not accepted. It was rejected because it had been verified many times that modifications brought in us are not transferred to next generation, and therefore Lamarck's theory was disproved. आणि म्हणून ती थेअरीसुद्धा नाकारली गेली, म्हणजे सिद्ध होत नाही. The living organism can transfer the characters which it has acquired to the next generation. This is called as ancestry of acquired characters. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. याला संपादित गुणांचा अनुवंश असं म्हणतात. आता इथपर्यंत हा भाग आपण संपवत आहोत. ह्याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ह्या लॅमार्किझम आणि डार्विनची जी थेअरी आहे त्याचा तुम्ही नीट अभ्यास करा, स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा आणि नंतर न बघतासुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करा.